अरे तुला माहितीये की नाही, ती रशियातली रासायनिक कंपनी येते ना आपल्याकडे, अरे त्यांनी मला जमीन देतोय, माझ्याकडे जमीन मागितली त्यांनी 4 करोड रुपये देतोय मला, आणि त्याच्या बाजूची तुझी जमीन आहे. तो बोलत होता ही पण दिली असती तर बरं झालं असतं. अरे घेऊन टाकतात, तुला पण 4 करोड देईल, अख्खी जिंदगी बसून काय तुझी पण. माझ्या इकडे या. काय हो? तुमची जमीन पाहिजे ना? जमीन देऊन टाका इकडे. कुणाला? हे का आले? छे छे, जमीन वगैरे द्यायचं आपल्याला जमणार नाही, कारण माझी थोडीशीच जमीन आहे. कुठे देऊ बाबा? नाही नाही, मी नाही देणार. हे तुम्ही द्यायचं तुमचं द्या, मला द्यायचं नाही. 4 करोड देतात साहेब, आले तर इथे बसले. 4 करोड? अरे तुमची 7 पिढ्या बसून जातील. अरे 4 करोड देतील, पण ते जिवंत राहायला पाहिजे ना. 4 करोड खायला? अरे ह्याने जी कंपनी आणली ना, ती कंपनी हानिकारक आहे, माणसं जगणार नाहीत, माणसं मरतील. असा 4 करोड रुपये घेऊन जगाल तुम्ही, जिवंत राहील ना तेव्हाच खायला मिळतील ना. ते मेल्यानंतर तुम्हाला काय फायदा त्याचा? मला बा द्यायचं नाही, माफ करा बाबा. हो, एवढे शहाणपणाचे ज्ञान शिकवताय. आम्ही काय तुमच्याकडे जमिनी मागायला धावत धावत आलो नव्हतो. तुम्हाला कोकणकरांनी आम्हाला जमिनी विकल्या आहेत, हे भान ठेवा. हे पण बरोबर आहे, आमचंच चुकलंय. आमच्याच कोकणातल्या लोकांनी शेण खाल्लंय, आणि ही हानिकारक कंपनी आमच्या कोकणामध्ये यायला, खेड तालुक्यामध्ये येतोय. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कृपया करा, तुम्ही नका येऊ. तुम्हाला वाचवा कोकण, कोकण वाचलं पाहिजे. काय ते मला कळवा. ऐका बाबा, तुमच्या पाया पडतो बाबा, तुमच्या पाया पडतो. खरंच आपण सर्वांनी सपोर्ट नाही केला तरी कंपनी आली तर सगळ्या आपला कोकण सुंदर आहे, कोकण वाचलंच पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करूया.